अगोदर विलिनीकरण, मग निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र, यामुळे चर्चेत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। यावेळी निमित्त ठरलंय पक्षातल्याच एका ज्येष्ठ नेत्यानं आपल्याच अध्यक्षांना पाठवलेल्या कायदेशीर नोटिशीचं। पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या निवडीची प्रक्रियाच चुकीची असल्याचा आक्षेप ज्येष्ठ नेते सच्चिदानंद सिंह यांनी घेतलाय। तर सिंह यांचा बोलविता धनी कोण असा सवाल पक्षातल्या नेत्यांसोबतच राजकीय वर्तुळातूनही विचारला जाऊ लागलाय। नेमकं काय घडलंय याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये। श्रीमती सुनेत्राताई अजीत दादा पवार की राष्ट्रीय अध्यक्ष करके यहाँ पर चयन हुआ है। चुनाव में जो त्रुटि हुई है, भविष्य में किसी प्रकार की और कोई खामियां नहीं रह जाए इस पार्टी में, इसलिए मैं सवाल उठाया हूं कि इस त्रुटि को, इस चूक को सुधारा जाए। जो संवादहीनता है जिस भी स्तर पे है वो भी खत्म होनी चाहिए। सारे लोग मिलकर इस मुद्दे पे चिंतन करें और जो बेहतर एक रास्ता हो वो निकाला जाए। दोन्ही सिनियर नेते आहेत आणि दोन्ही सिनियर नेत्यांनी या प्रकारे मीडियाच्या समोर जाऊन बोलण्याची फार काही आवश्यकता नव्हती। सच्चिदानंद बाबा हा कोणाच्या जीवावर उडून अशा प्रकारची नोटीस पाठवतो, त्याचा मागचा मास्टरमाइंड शोधणं हे आमच्यासारख्याचं आता काम आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हा गृहकलह सुरू झालाय तो पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि झारखंडचे प्रदेशाध्यक्ष सच्चिदानंद सिंग यांनी पक्षालाच पाठवलेल्या एका नोटिशीमुळे। या नोटिशीतनं त्यांनी थेट सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीच्या प्रक्रियेलाच आक्षेप घेतलाय। केवळ आक्षेप घेऊन ते थांबले नाहीत तर त्यांनी ही निवडणूक प्रक्रिया नव्यानं घेण्याची मागणी केली आहे। आगामी जो नेशनल कन्वेंशन में जो चुनाव कराया गया सुनेत्रा पवार बहनी जी का, वो चुनाव पार्टी के विधि सम्मत नहीं घोषणा किया गया, पार्टी के बायलॉज के खिलाफ वो चुनाव पद्धति हो गया। मैं इसके लिए चुनाव में जो त्रुटि हुई है, भविष्य में किसी प्रकार की और कोई खामियां नहीं रह जाए इस पार्टी में, इसलिए मैं सवाल उठाया हूं कि इस त्रुटि को, इस चूक को सुधारा जाए। सच्चिदानंद सिंग यांनी वकिलामार्फत ही नोटीस पक्षाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सचिव ब्रिजमोहन सिंग यांच्या नावानं पाठवली आहे। त्यात प्रामुख्याने त्यांनी 3 आक्षेप नोंदवले। पहिला आक्षेप, 28 जानेवारीला अजित पवारांचं निधन झालं, त्यानंतर 17 फेब्रुवारी 2024 ला निवडणूक आयोगाला पक्षाकडनं सुधारित घटना देण्यात आली। त्यात नव्यानं राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होईपर्यंत प्रफुल्ल पटेल जे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्ष पदाचे अधिकार असतील असं नमूद करण्यात आलं होतं। आतापर्यंत सुधारित संविधान पक्षासाठी लागू आहे। दुसरा आक्षेप, सुधारित संविधानानुसार कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना सर्वाधिकार होते, त्यानुसार राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक प्रफुल्ल पटेलांनी बोलवणं आवश्यक होतं। मग पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी कोणत्या अधिकारात राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली? आक्षेप क्रमांक 3, राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 26 फेब्रुवारीला बोलावण्यासाठी 18 फेब्रुवारीला जे पत्र निवडणूक आयोगाला दिलं गेलं त्यावर तत्कालीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची परवानगी घेण्यात आलेली नव्हती, त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षांची निवड हा मोठा प्रश्न आहे। आपण पक्षाला या संदर्भात 3 महिन्यांपूर्वी दिलेल्या पत्राची दखल न घेतल्यामुळे आपल्याला कायदेशीर नोटीस पाठवावी लागल्याचा दावा सच्चिदानंद सिंह यांनी केलाय। मैंने जो पत्र लिख करके लोगों से आग्रह किया हूं कि ये चुनाव सही नहीं है, तरीका सही नहीं है चुनाव का, सीडब्ल्यूसी की बैठक नहीं हुई है और रेजुलेशन जो पास हुआ है बॉम्बे के अधिवेशन में वो ईसीआई को नहीं भेजा गया है और रजिस्ट्रेशन का धारा 29 का दुरुपयोग हुआ है, लेकिन उस पर अभी तक कोई हमको जवाब मिला, ना वो पत्र को रिजेक्ट किया गया, ना वो पत्र को जवाब में कुछ हमको उल्लेखित शब्द मिला। मैं बाध्य होकर के लीगल नोटिस दिया हूं। एकीकडे ही नोटीस पाठवून सच्चिदानंद सिंह यांनी पक्षाला धक्का दिलाय तर दुसरीकडे पक्षात संवाद नसल्याचा मुद्दा चव्हाट्यावरती आणत पक्षाचे सचिव ब्रिजमोहन सिंग यांनी आगीत तेल ओतलंय। सुनेत्रा बहनी के कार्यक्षेत्र में तो किसी मैं नहीं सोचता कि किसी प्रकार का कोई भी हस्तक्षेप हो रहा। वो हमारी पार्टी के सर्वमान्य नेता हैं और हम सारे लोग उनका सम्मान करते हैं और हम सब लोग उनके साथ खड़े हुए। लेकिन इसके साथ ही साथ ये चीज भी जरूरी है कि जो संवादहीनता है
जिस भी स्तर पे है वो भी खत्म होनी चाहिए। खाली हमारे ये कहने से सारा मामला ठीक नहीं हो जाता। इसके लिए चीज जरूरी है कि सारे लोग मिलकर इस मुद्दे पे चिंतन करें और जो बेहतर एक रास्ता हो वो निकाला जाए। पक्षाच्या दोन नेत्यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे राष्ट्रवादीच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे। पक्षाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा करत या नोटिशीला उत्तर देण्याची तयारी सुद्धा करण्यात आली आहे। आता एक कोर कमिटीची मीटिंग होईल, त्यांनी या प्रकारे समजा जर का मीडियाच्या समोर जाऊन पक्षाला कुठेतरी बदनाम होण्याच्या दृष्टिकोनातून समजा जर का काही स्टेटमेंट केलेले असतील तर त्यांना त्याची विचारणा होईल, त्यांनाही त्याची नोटीस पाठवण्याची मला तरी वाटतं की ती आवश्यकता असेल। तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील किंवा 1 to 1 त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा जर का गैरसमज आला असेल किंवा कोणाचाही गैरसमज असेल तर तो काढण्याचा प्रयत्न केला जाईल। सुनेत्रा वहिनींचं चालू असलेलं काम, दादाच्या पावलावर पाऊल टाकून प्रामाणिकपणे पुढे येणारं सक्षम महिला नेतृत्व हे अनेकांच्या पोटात खुपणं साहजिक आहे। त्यामुळे ह्या धाईतल्या शुक्राचार्यांचा शोध लागला पाहिजे। सच्चिदानंद बाबा हा कोणाच्या जीवावर उडून अशा प्रकारची नोटीस पाठवतो, त्याचा मागचा मास्टरमाइंड शोधणं हे आमच्यासारख्याचं आता काम आहे। यापूर्वी प्रफुल्ल पटेल विरुद्ध सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार असा संघर्ष पाहायला मिळाला होता। फेब्रुवारी महिन्यातील सर्व पत्रव्यवहार रद्द करणारं पत्र सुनेत्रा पवारांनी मार्च महिन्यात निवडणूक आयोगाला पाठवलं आणि त्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांचा उल्लेख केवळ राज्यसभेतील गटनेते तर सुनील तटकरे यांचा उल्लेख लोकसभेतील गटनेते असा होता। या चुका दुरुस्त केल्या जातील असं सुनेत्रा पवारांनी सांगितलं, मात्र त्याला 4 महिने उलटून गेले, अद्याप या चुका दुरुस्त झालेल्या नाहीयेत। या कलहाचीच ही पुढली आवृत्ती तर नाहीये ना, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। तर या नोटिशीचा आणि आपला काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेलांनी एबीपी माझाशी बोलताना दिली। मात्र त्याच वेळी पक्षांतर्गत सुधारणांची गरज त्यांनी व्यक्त केली आहे। ते म्हणतात, सुनेत्रा पवार यांना पाठवलेल्या नोटिशीशी आपला कुठलाही संबंध नाही। त्या नोटिशीला फार महत्त्व देण्याचं कुठलं कारण नाही। सुनेत्रा पवारांची निवड पक्षाच्या घटनेला धरून झाली आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली, ती भरून काढणं गरजेचं आहे। त्यासाठी काही सुधारणा पक्षामध्ये आवश्यक आहे। नोटीस येण्याआधी अनौपचारिक गप्पांमध्ये माझं हे मत मी मांडलं। या माझ्या मताचा आणि नोटिशीचा कुठलाही संबंध नाही। माझं वैयक्तिक मत आहे की पक्षात पोकळी निर्माण झाली आहे, त्यासाठी पक्षांतर्गत काही सुधारणांची आवश्यकता आहे। तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी सुद्धा पटेलांच्या सुरात सूर मिसळत सुनेत्रा पवारांची निवड घटनेनुसारच झाल्याचं म्हटलंय। आम्ही जी त्यावेळेला वहिनींची अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक लावली ती नियमानुसारच होती। बैठकीचं कामकाज सुद्धा नियमानुसारच त्या ठिकाणी झालं आणि वहिनींची निवड झालेली ही सुद्धा पूर्णपणे वैध पद्धतीची त्या ठिकाणी आहे। पत्राची दखल न घेतल्यामुळे आपल्याच पक्षाध्यक्षांना कायदेशीर नोटीस पाठवावी लागणं, सरचिटणीसांना पक्षात संवादाचा अभाव दिसणं, 3 महिने होऊन सुद्धा निवडणूक आयोगाच्या पत्रातील चुकांबाबत कोणतंही स्पष्टीकरण न येणं आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना सुद्धा अंतर्गत सुधारणांची गरज वाटते। या गोष्टीतनं पक्षातली अस्वस्थता डोकं वर काढताना दिसते। आता पक्षातली अस्वस्थता दूर होणार की अस्वस्थ नेत्यांनाच दूर केलं जाणार हे लवकरच कळेल। निलेश बुधावलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई।